देशात सध्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बाबतीत प्रबोधनाचा काळ सुरू असून अयोध्येतलं श्री राम मंदिर हे त्याचंच प्रतीक आहे असे उद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज श्रीराम जन्मभूमी मंदिरात वेदमंत्रांच्या गजरात श्रीराम यंत्राची विधिवत स्थापना झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. देशासाठी प्रार्थना करताना आणि प्रभू रामाची आराधना करतानाच्या भावभावना अगदी सारख्या असतात असं राष्ट्रपतींनी सांगितलं. आपल्या देशाला वैश्विक उंचीपर्यंत घेऊन जाण्याची प्रतिज्ञा आज आपण भगवान रामाच्या अयोध्येनगरीत केली पाहिजे असं त्या म्हणाल्या. सांस्कृतिक इन सभी आयामों पर हो रहा है. देव भक्तों और देव भक्ति दोनों का मार्ग एक ही है. प्रभु श्री राम को सही अर्थों में नमन करना और भारत माता के बंधन करना एक ही है. जिस हृदय से नमामि रामम रघुवंशनाथम का भाव प्रसारित होता है, उसी हृदय से वंदे मातरम के हमारे राष्ट्रीय गीत का गायन होता है. साकेत यानी प्रभु श्री राम की अयोध्या नगरी में हम सब ये संकल्प ले कि भारत माता के गौरव को विश्व समुदाय के शिखर पर ले जाएंगे. प्रभु श्री राम की कृपा से हमारा ये संकल्प सिद्ध हो. या कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आजचा भारत केवळ नवा भारत नसून तो परिवर्तनशील भारत आहे असा उल्लेख केला. मंदिराच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या कारागिरांचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रपतींनी मंदिर परिसरातल्या विविध स्थानांना भेट दिली तसंच पूजा अर्चनाही त्यांनी केली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमधले विविध संत आणि आध्यात्मिक गुरू यांच्यासह सुमारे 7,000 विशेष पाहुणे आणि भाविक या सोहळ्याला उपस्थित होते. कांची कामकोटी पीठानं दिलेलं आणि राम मंदिरात आज स्थापित झालेलं श्रीराम यंत्र वैदिक गणित आणि भौमितिक सिद्धांतांवर आधारित असून ते 2 वर्षांपूर्वी अयोध्येत आणण्यात आलं आहे. गेल्या 12 मार्चपासून रामराजाच्या मूर्तीसमोर या यंत्राची पूजा आणि विविध अनुष्ठानं करण्यात आली आहेत. MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम